इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये एका बसने चालकाविनाच प्रवास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चालक हा हँडब्रेक लावून बस खाली उतरला आणि बस आपोआप पुढे गेली। त्यामुळे बसने 3 कारचे नुकसान केले आहे। ही बस गाड्यांना धडक देत एका विजेच्या खांबाला धडकून पुढे एका घराला आदळली। ही घटना उल्हासनगरमधील महात्मा फुले कॉलनीत घडली आहे। सुदैवाने या बसमध्ये कोणीही प्रवासी नव्हता, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। विठ्ठलवाडी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे। ही बस शाळेच्या सहलीसाठी तिथे उभी करण्यात आली होती। चंदन शेख, उल्हासनगर शहराध्यक्ष ह्युमन राईट्स आहे। आता जी घटना झालेली आहे ही बस तलरेजा ट्रॅव्हल्सची आहे, ठीक आहे। आता जी घटना झालेली आहे या घटनेमुळे परिसरातील 3 ते 4 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। तसंच MSCBच्या पोलला पण ही गाडी ठोकलेली आहे। मुळात बघायला गेलं तर ही गाडी तक्षशिला विद्यालयाच्या सहलीसाठी जाणार होती। आत्ताच जर या गाडीचा असा प्रकार झालेला आहे, तर सहलीच्या दरम्यान जर असा प्रकार झाला असता तर कितीतरी पोरांचा जीव गेला असता। तर जीव गेला असता तर याचा जबाबदार कोण आहे हे देखील तलरेजा ट्रॅव्हल्स यांनी उत्तर द्यावे। आणि आता जी काही हानिकारक झालेली आहे गाड्यांना याची भरपाई तलरेजा ट्रॅव्हल्स यांनी द्यावी, बस माझी हीच इच्छा आहे।